बघा, जे काही आपली टोटल वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, आपण जे 1 पाईप 2 पाईप सिस्टीम्स बघितलेले आहेत, त्या 1 पाईप 2 पाईप सिस्टीम मध्ये आपण काय केलेलं आहे, सॉइल पाईप मध्ये आपण काय केलेलं आहे, जे सॉलिड मटेरियल आहे आपल्या वेस्ट मधलं सॉलिड मटेरियल आपण सॉइल पाईप मधून केलेलं आहे. सेकंड पाईप आहे 2 पाईप सिस्टीम मध्ये, त्याच्यामधून आपण काय पास करतोय, वॉटर वेस्ट, सॉलिड वेस्ट, वॉटर वेस्ट, आणि आपण काय अजून एक यूज केलेली आहे, व्हेंट पाईप यूज केलेली. तर या तिन्ही जे पाईप आहेत त्याला आपण काय केलेले, ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती आपली, ती आपण वॉल्स जे आहेत ते आपले ऑपरेट करतो. तर ते वॉल्सचे काय आहेत, टाईप आहेत, ते मेकॅनिकल डिव्हाइस आहे, जे आपलं प्रेशर आहे टोटल आपल्या पाईप मधलं, किंवा जे 1 पाईप सिस्टीम मध्ये किंवा 1 पाईप आणि 2 पाईप सिस्टीम मध्ये जे वॉल्स आपण ऑपरेट करणार आहे, त्या वॉल्सचे टाईप आणि टोटल त्याचं फंक्शन कसं आहे ते आपण आज बघणार आहे. हॅलो मॅम. हा बोला मॅम, क्लोरीन डिमांड एकदा रिपीट करा. काय? क्लोरीन डिमांड एकदा रिपीट करा. क्लोरीन डिमांड कालचा पॉइंट आहे. हा ठीक आहे, तो नंतर लास्टला रिपीट करतो, एकदा मला आठवण कर. आता बघा, जे वॉल्स आहेत, वॉल्स काय आहेत, मेकॅनिकल डिव्हाइस आहेत विच कंट्रोल्स फ्लो अँड प्रेशर विदिन द सिस्टीम और प्रोसेस. जे आपले टोटल सॉइल वेस्ट आहे किंवा सॉलिड वेस्ट आहे, सॉइल पाईप मधून पास होणार कोणतं सॉलिड वेस्ट, नंतरची जी सेकंड पाईप आहे त्याच्यामधून पास होणारे लिक्विड वेस्ट, हे टोटल आपल्याला काय करायचं, हे ऑपरेट करताना आपल्याला ज्या वॉल्स लागणार आहेत त्याचं कंट्रोलिंग मेकॅनिझम कसं आहे. In water works practice to control the flow of water, to regulate the pressure or to release or admit air. जे काही आपल्या व्हेंट पाईप मधली जी एअर आहे, म्हणजे जे काही गॅसेस, फुल गॅसेस आहेत, ते फुल गॅसेस पण आपण काय करतोय, डायरेक्टली ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करतोय. पण त्याचं टोटल आपल्या ज्या पाईपचं ऑपरेटिंग मेकॅनिझम आहे ते टोटल आपल्या वॉल्सच्या वॉल आपण ऑन ठेवतोय की ऑफ ठेवतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. हे सगळं आपण रेग्युलेट कशाने करतोय, जो फ्लो टोटल सिस्टीमचा फ्लो आहे तो आपण वॉल्स आहेत त्यांनी आपण ऑपरेट करतोय. तर प्रिव्हेंट फ्लो ऑफ वॉटर इन अपोजिट डायरेक्शन, वॉल्स आर रिक्वायर्ड. अजून काय, जे प्रेशर कंट्रोल करतोय, टोटल फ्लो ऑफ वॉटर आहे, जे काही व्हेंट पाईप आहे, व्हेंट पाईप पण आपण वॉल्सने ऑपरेट करतोय, आणि तो टोटल आपल्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मधला जो वॉटरचा फ्लो आहे तो पण आपण कशाने कंट्रोल करू शकतो, वॉल्सने. तर वॉल हे काय आहे, आपलं इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या टोटल वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मधला. फंक्शन काय आहे, स्टॉपिंग अँड स्टार्टिंग फ्लो. जो टोटल फ्लो आहे आपण वॉल्स ऑपरेट करून काय करू शकतो, स्टॉप करू शकतो किंवा स्टार्ट करू शकतो. रिड्यूस और इन्क्रीज द फ्लो. त्याच्यामध्ये आता तुम्हाला पुढे समजेल की आपण नक्की कसं फ्लो आहे तो रिड्यूस करू शकतो आणि फ्लो आहे तो इन्क्रीज करू शकतो. नेक्स्ट आहे कंट्रोलिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो. आपण एक पाईप आहे, सपोज 2 पाईप आहेत आपल्या 2 पाईप सिस्टीम मध्ये, जे आपण वॉटर कलेक्शन करतोय. टोटल वॉटरच्या कलेक्शन मध्ये पण आपण वॉल्स यूज करतोय, आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये पण आपल्याला वॉल्स जे आहे ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात तिथं. सपोज 2 आपल्या सिस्टीम आहेत, या 2 पाईप आहेत, ते आपण मेन पाईपला कुठेतरी नंतर इथं कनेक्ट केलेलं आहे. सपोज आपल्या 2 पाईप आहेत आणि ते आपण आपल्या मेन पाईपला कनेक्ट केलेले आहेत. आपण काय केलेले आहे, डायरेक्टली आपल्या मेन पाईपला कनेक्ट केलेले. तर आपण इथे काय यूज करणार आहे, वॉल्स यूज करणार आहे प्रत्येक. सपोज इथे आपण काय यूज केलेले आहेत, वॉल्स आहेत. तर आता आपण काय करणार आहे, जो आपला डायरेक्शन ऑफ फ्लो आहे, सपोज इकडे पण एक सिस्टीम आहे, इथून तुमचं जे
तुमचा वॉटरचा फ्लो इथून इकडे पण आहे आणि इथून इकडे पण आहे सपोज. तर काय करणार आहे आपण, जे काही कंट्रोलिंग डिव्हाइस आहे, रेग्युलेटिंग द फ्लो ऑर प्रोसेस, कंट्रोलिंग द डायरेक्शन ऑफ द फ्लो. सपोज तुमची इथे जर वॉल असेल, तर तुमची ही वॉल्व आहे ती तुम्ही जर ऑन ठेवली आणि इथे पण सपोज वॉल्व आहे, तर तुमचा ही ऑन आहे आणि ही ऑफ आहे, तर तुमचा डायरेक्शन ऑफ फ्लो कुठे जाणार, इथल्या या पाईपचा, तर तुमचा इकडे जाणार. आणि सपोज तुमची इथली वॉल आहे ती ऑफ आहे, तर तुमचं डायरेक्शन ऑफ फ्लो कसं जाणार, इकडच्या पाईप मध्ये जाणार. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, जे टोटल प्रेशर किंवा डायरेक्शन ऑफ फ्लो आहे ते तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता, डिपेंड येते तुमच्या वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम वरती. नेक्स्ट बघा काय आहे, रेग्युलेटिंग अ फ्लो ऑर प्रोसेस प्रेशर. जर आपल्याला सपोज आता याच आताच्याच डायग्राम मध्ये जर आपण बघितलं, तर काय होईल, दोन्ही पण आपण वॉल ऑपरेट केल्या दोन्ही साईडच्या, तर आपला जो डिस्ट्रीब्युशन सिस्टीम वरचं प्रेशर आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. दोन्ही बाजूनी तुमचा वॉटरचा फ्लो कसा होणार आहे, चालू राहणार आहे. त्याच्यामुळे काय जे टोटल प्रेशर आहे दोन्ही पाईप मधलं ते काय होईल, तर मेंटेन होईल. रिलीव्ह अ पाईप सिस्टीम ऑफ अ सर्टन प्रेशर. त्याच्यामध्ये आता टोटल तुमच्या ज्या वॉल आहेत, टोटल सपोज तुमच्या क्वांटिटी ऑफ वॉटर आहे किंवा जे अबंडंट क्वांटिटी जर तुमच्या वॉटरची असेल, तर तिथं पण तुम्हाला काय करायचंय, या वॉल्स यूज करून तुमच्या वॉटर मध्ये पाईप मधलं प्रेशर आहे ते तुम्हाला काय करायचं, मेंटेन करायचं. तर काय करणार, स्टार्टिंग आणि स्टॉपिंग द फ्लो, रिड्यूस और इन्क्रीज द फ्लो, कंट्रोलिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो, regulating flow or process pressure and relieve a pipe system of certain pressure. पर्टिक्युलर प्रेशर तुम्हाला जर तुमच्या पाईप सिस्टीम मध्ये पाहिजे असेल, तर काय होऊ शकते, तुम्ही या वॉलचा यूज करून टोटल प्रेशर तुमच्या पाईप मधलं आहे ते मेंटेन करू शकता. नेक्स्ट काय आहेत बघा, वॉल्सचे टाईप कोणते कोणते आहेत. डिपेंडिंग अपॉन डिफरंट सिच्युएशन्स अँड रिक्वायरमेंट, डिफरंट टाइप्स ऑफ वॉल्स आर युज्ड इन द सप्लाय सिस्टम. फर्स्ट कोणती, स्लुईस वॉल, त्याला आपण काय म्हणू शकतो, स्टॉप वॉल. सेकंड चेक वॉल, त्याला रिफ्लक्स वॉल पण म्हटलेले. एअर रिलीफ वॉल, फ्लोट वॉल, ही कशासाठी तुम्हाला व्हेंट पाईप मध्ये मेनली यूज करतात ही वॉल. नेक्स्ट आहे ड्रेन वॉल किंवा ब्लो ऑफ. फिफ्थ वन आहे झिरो वेलोसिटी वॉल, स्कोर वॉल, बॉल वॉल आणि फायर हायड्रंट. तर या प्रत्येक वॉल्स आता आपण वन बाय वन फंक्शन कसं कसं आहे बघूया. फर्स्ट आहे स्लुईस वॉल किंवा स्टॉप वॉल. तर आता स्लुईस वॉल किंवा स्टॉप वॉल ही कुठे यूज केली जाते, ही मेनली कशाने बनवलेली असते, तर आपल्या ज्या कास्ट आयरन पाईप्स आहेत किंवा स्टेनलेस स्टील आहे ते त्यांनी तुमची वॉल्व आहे त्याचं टोटल वॉल्व बनलेली असते. आणि हे मेन कशामध्ये असते, सर्क्युलर शेप मध्ये आहे. आणि जे डिस्क अटॅच केलेली आहे ती कशासाठी आहे, तर तुमचं टोटल ऑपरेशन आहे ते तुमचं या डिस्कनी तुम्ही ऑपरेट करू शकता. म्हणजे जी वॉल्व आहे ती ऑन करायची आहे की टोटल ऑफ करायची, हे तुमचं मेकॅनिझम कशाने होणार आहे, ही वरती ब्लॅक कलरची डिस्क दिसते तुम्हाला, त्याने तुम्ही काय करायचे, हे ऑपरेट करायची. तर आता बघा, these are sometimes known as gate walls. This is generally used to control the flow in total pipeline. जी आपली टोटल पाईपलाईन आहे, जिथे लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर तुमचं डिस्ट्रीब्यूट होतं किंवा ऑपरेशन आहे ते लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर मध्ये आहे, तिथे तुम्हाला काय दिसतंय, तर तुम्हाला या प्रकारच्या वॉल बघायला मिळतील. When a question of repair is needed, this wall close the supply of water beyond the wall in the pipeline. टोटल तुम्हाला जर रिपेअर, सपोज तुमची पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ब्लॉकेज झालेलं आहे, तुम्हाला तिथे पर्टिक्युलर ठिकाणी रिपेअर करायचं, तर तुम्ही काय करू शकता, या वॉलचा यूज करून तुम्ही पूर्ण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मधला वॉटरचा फ्लो आहे तो कंट्रोल करू शकता किंवा तुम्ही तिथं फ्लो आहे तो डायरेक्टली स्टॉप करू शकता. दिस इज मेड ऑफ कास्ट आयर्न हॅव्हिंग ब्रास और स्टेनलेस स्टील माउंटिंग ऍट इट्स फिटेड विथ अ पाईप. तर हे कशाचं मटेरियल, कास्ट आयर्न किंवा स्टेनलेस स्टीलचं मटेरियल तुम्हाला या वॉल बनवण्यासाठी यूज केलं जातं. आणि अ सर्क्युलर वेज शेप डिस्क अटॅच्ड ऍट द एंड ऑफ थ्रेडेड स्पिंडल किंवा स्टीम पासिंग थ्रू अ ग्लँड. तर याच्यामध्ये जे काही सर्क्युलर वेज शेप डिस्क आहे ती तुमची कशासाठी, तर टोटल ऑन किंवा ऑफचं जे ऑपरेशन आहे, स्टॉप वॉल म्हणू शकता, जे स्लुईस वॉल मधलं ऑपरेशन आहे ते तुमचं
की ब्लॅक कलरची डिस्क दिसते तुम्हाला इथं, त्याच्या थ्रू ऑपरेट केलं जातं. दिस इज कनेक्टेड टू अ हँडल बाय मीन्स ऑफ थ्रेडेड स्पिंडल. तर याच्यामध्ये जे काही वॉल आहे, टोटल वॉल आहे ती कशी, तर याच्या आतमध्ये थ्रेड्स असणार आहेत. ते थ्रेड्स तुम्ही काय करू शकता, ही डिस्क आहे ती सर्क्युलर मुवमेंट मध्ये फिरवून त्याचं जे थ्रेड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अडकवू शकता किंवा ते डायरेक्टली रिमूव्ह करू शकता. तुमचं पूर्ण थ्रेड्स आहेत ते तुम्हाला इंटरनल याच्यामध्ये असतात. ते थ्रेड्स तुम्ही जे काही मुवमेंट आहे तुमच्या डिस्कची ती ऑपरेट करू शकता. दिस कॅन बी यूज टू कंट्रोल ऑर रेग्युलेट द फ्लो. तुमचा फ्लो आहे तो विथ द हेल्प ऑफ डिस्क तुम्ही जे थ्रेड्स आहेत ते ऑपरेट करून, डिस्क ऑपरेट करून सर्क्युलर मुवमेंटने तुम्ही काय करू शकता, जो तुमचा टोटल फ्लो आहे वॉटरचा तो कंट्रोल करू शकता इथे विथ द हेल्प ऑफ स्लुईस वॉल, किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता, स्टॉप वॉल. स्टेनलेस स्टीलचं मटेरियल आहे, जे तुमची टोटल पाईपलाईन जर रिपेअर करायची असेल किंवा टोटल तुमचा फ्लो थांबवायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, स्टॉप वॉल किंवा स्लुईस वॉल्व आहे तुम्ही इथं यूज करू शकता. नेक्स्ट बघा, तर these wall are cheaper, offer less resistance to the flow of water than other walls. तर तुम्हाला काय ह्याच्यामध्ये आता हे जे टोटल मेकॅनिझम आहे तुमच्या स्पेस वॉलचं, ते टोटल मेकॅनिझम आहे ते जे काही थ्रेड्स आहेत तुमच्या ह्याच्यामधले ते तुम्हाला म्हणजे फिक्स मेकॅनिझम आहे. त्याच्यामध्ये तुमचं वॉटर लिकेजचे जे पर्सेंटेज आहेत ऍज कम्पेअर टू अदर वॉल्स, वॉटर लिकेजचं पर्सेंटेज टोटली 0 आहे. तुम्ही जी वॉल्व आहे ते एकदम जे थ्रेड्स आहेत त्याचं जे मेकॅनिझम आहे ते थ्रेडिंगचं मेकॅनिझम आहे, त्याच्यामध्ये तुमचं काय होणार आहे, टोटल वॉटरचा फ्लो कम्प्लिटली स्टॉप तुम्ही इथे करू शकता. थोडं सुद्धा तुमचं लिकेज आहे ते इथे तुमचं या वॉल मध्ये तुम्हाला नाहीये भेटणार. तर बघा आता इथं तर नेक्स्ट बघा कसं आहे मेकॅनिझम. तर जे काही आपलं थ्रेड आहे किंवा हा तुमचं काय आहे, डिस्क आहे जी तुम्ही वरती हँडल करणार आहे. डिस्क तुम्हाला डिस्क म्हणजेच काय, तुमचं हँडल आहे. टोटल तुमचा हा रॉड आहे आतमध्ये आणि जे काही थ्रेडिंगचं मेकॅनिझम आहे ते इथं आहे. ही तुमची काय आहे, वॉटर पाईप आहे आणि ही तुमची ऍक्च्युअल वॉल आहे जी तुमचा वॉटरचा फ्लो आहे तो तुमचा थांबवणार आहे. तर तुम्ही जेव्हा हे हँडल किंवा डिस्क आहे आपली ती रोटेट करणार तेव्हा हे काय थ्रेडिंग मेकॅनिझम आहे याच्या थ्रू तुमची वॉल आहे ती अप आणि डाऊन मुवमेंट होणार आहे. तुमच्या वॉलची मुवमेंट कशी असणार आहे, अप आणि डाऊन मुवमेंट असणार आहे. त्याच्या थ्रू जर तुम्ही हँडल वरती घेतला म्हणजे थ्रेडिंगचं मेकॅनिझम आहे टोटल तुमचं हे पूर्ण कम्प्लिटली तुमचं जे फ्लो आहे वॉटरचा विथ द हेल्प ऑफ वॉल तुमचा इथं स्टॉप होणार आहे किंवा तुम्ही ते रेग्युलेट केलं तर तुम्ही तुमचं काय होणार आहे, फ्लो तिथं कंटिन्यू होणार आहे किंवा स्टॉप होणार आहे. ते तुमचं असं तुमच्या स्लुईस वॉलचं किंवा स्टॉप वॉलचं मेकॅनिझम आहे. त्याच्यामधले अजून पॉइंट्स बघा, द एंटायर सप्लाय सिस्टम इज डिवायडेड इंटू ब्लॉक्स बाय प्रोव्हाइडिंग दीज वॉल्स ऍट अप्रोप्रिएट प्लेसेस. आता ह्या ज्या वॉल्स आहेत तुम्ही ऍट अ पर्टिक्युलर इंटरवल तुमच्या टोटल सिस्टीम मध्ये काय करायचे, प्रोव्हाइड करायचे फॉर बेटर रिझल्ट. म्हणजे काय, तुमची सपोज ह्याच्यामध्ये लिकेज प्रॉब्लेम होणारच नाहीये, पण जे आपली डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ती लार्ज खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकाच वॉल वरती लोड देऊन एकदम आपण जो फ्लो आहे वॉटरचा तो कंटिन्यू होणार आहे आणि आपण डायरेक्टली वॉल ऑफ केली तर ते प्रेशर त्या वॉलला पण काय झालं पाहिजे, बिअर झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, जे आपल्या वॉल आहे त्यात पर्टिक्युलर इंटरवल आपल्या टोटल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. सो दॅट जो आपलं वॉटर प्रेशर आहे ते पण आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो आणि जे प्रेशर आहे आपल्याला पाईप मधलं ते मेंटेन करावं लागणार. कारण आपण एकदम स्टॉप करून आपला फ्लो आपल्याला चालणार नाहीये. ते आपल्या जे आपली वॉटर पाईप आहे डिस्ट्रीब्युशन पाईप त्याच्यावरती पण त्याचं प्रेशर येणार आणि आपल्या वॉल वरती पण प्रेशर येणार. सो जे आपल्याला टोटल फ्लो आहे तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ वॉल्स आहेत आपल्या टोटल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये काय करावे लागतील, प्रोव्हाइड करावे लागतील. तर ते इंटरवल किती प्रोव्हाइड केलेले, दे आर प्रोव्हाइडेड स्ट्रेट पाईप लाईन ऍट
150 to 200 मीटर इंटरवल जे काही इंटरवल आपल्याला वॉल साठी प्रोव्हाइड करायचं तो किती मीटर इंटरवलला आपण प्रोव्हाइड करू शकतो 150 to 200 मीटर इंटरवल्स टोटल लेंथ आपली जशी डिस्ट्रीब्यूट होईल ऍट पर्टिक्युलर इंटरवल जर आपण प्रोव्हाइड केला वॉल तर आपल्याला प्रेशर आहे आपल्या पाईप मध्ये ते मेंटेन करायला येईल प्लस आपल्या जी वॉल आहे त्याच्यावरती पण आपल्याला प्रेशर नाही आहे ऍट पर्टिक्युलर इंटरवल जर आपण वॉल प्रोव्हाइड केला तर त्याचा अजून एक काय यूज आहे जो आपल्याला पॉइंट आहे आपला इथला त्याच्यामध्ये सॉरी रेग्युलेटिंग अ फ्लो और प्रोसेस प्रेशर जे प्रेशर आहे टोटल आपण काय करू शकतो रिड्यूस करू शकतो आपल्या वॉल्सचं मेकॅनिझम व्यवस्थित आपण ऑपरेट केलं तर किती मीटर इंटरवलला आपण प्रोव्हाइड करू शकतो मिनिमम 150 टू 200 मीटर इंटरवल्सला आपण आपल्या ज्या वॉल्स आहेत त्या प्रोव्हाइड करायचे when the two pipeline intersect walls are fixed in both sides of the intersection आता मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलेले दोन पाईप असतील तर दोन्ही बाजूला काय आहे तुमचं वॉलचं मेकॅनिझम तुम्ही तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे सो दॅट तुम्हाला इन केस एखाद्या इमर्जन्सी मध्ये सपोज एका साईडचा तुम्हाला फ्लो थांबवायचा असेल तर तुम्ही ती वॉल ऑपरेट करून काय करू शकता तुमचा फ्लो आहे तो चेंज करू शकता फ्लोची डायरेक्शन आहे ती डायरेक्टली तुम्ही तिथं काय करू शकता चेंज करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे वॉल्स यूज करायचे For long statements, the sluice walls can be installed at a distance of 1 kilometer and also to divide the pipe in different sections. जर तुमचं जे पाईप डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे जर खूप मोठी असेल लॉंग असेल तुमच्या ज्या मेन पाईप्स आहेत त्या खूप लांब असतील तर तुम्ही काय करू शकता ऍट अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर तुम्ही ज्या तुमच्या स्लुईस वॉल्स आहेत किंवा स्टॉप वॉल्स आहेत ते तुम्ही इथं प्रोव्हाइड करू शकता जर तुमची सप्लाय सिस्टीम लहान असेल स्ट्रेट पाईपलाईन मध्ये तुम्ही 150 टू 200 मीटर इंटरवल्सला प्रोव्हाइड करू शकता स्लुईस वॉल्स आणि जर तुमची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्टेट मेन्स असतील मेन डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या पाईप्स असतील तर तुम्ही तिथं ऍट अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर तुमच्या ज्या स्लुईस वॉल्स आहेत किंवा स्टॉप वॉल्व आहेत त्या तुम्ही प्रोव्हाइड करू शकता मेकॅनिझम कसं आहे जी डिस्क आहे ती तुम्हाला फक्त डिस्क किंवा तुम्ही काय म्हणू शकता हँडल आहे ते तुम्ही फक्त ऑपरेट करायचंय आणि जर तुमचा टोटल फ्लो आहे वॉटरचा तो तुम्ही तिथं कंट्रोल करू शकता नेक्स्ट आहे इथपर्यंत समजलंय वॉल आहे आपली नेक्स्ट वॉल कोणती चेक वॉल किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता रिफ्लक्स वॉल आता याला काय म्हणायचं जी रिफ्लक्स वॉल्व आहे त्याच्यामध्ये काय आहे तुमचं जे मेकॅनिझम आहे जे वॉटरचा फ्लो आहे नॉन रिटर्न मेकॅनिझम आहे याच्यामध्ये जे काही तुमचं वॉटर आहे जे वॉटर आहे ते पर्टिक्युलर एकाच डायरेक्शनने तुमचं काय होऊ शकतं इथं रिफ्लक्स वॉल मध्ये किंवा चेक वॉल मध्ये एकाच डायरेक्शनने तुमचं वॉटर आहे ते टोटली फ्लो होणार आहे त्याच्यामध्ये बघा दिस इज समटाइम कॉल्ड एज नॉन रिटर्न वॉल जे वॉटरचा फ्लो आहे तुमचं एकदा वॉटर पुढे गेले की त्याच्यामध्ये रिटर्नचं मेकॅनिझम तुम्हाला इथं नाहीये A reflux valve is an automatic device which allow water to go on only one direction. फ्लो आहे वॉटरचा तो फक्त एका पर्टिक्युलर डायरेक्शन तुमचा होणार आहे द स्विंग टाइप ऑफ रिफ्लक्स वॉल इज वाइडली युज्ड इन प्रॅक्टिस तर बघा कसं इथं आवाज येतोय का बघा आता बघा when water moves in a direction of arrow wall swings or rotate around a pivot and is kept
इन ओपन पोझिशन ड्यू टू द प्रेशर ऑफ वॉटर. आता याच्यामध्ये आपण काय प्रोव्हाइड केलेलं आहे, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? दिसते. येस मॅम. हा, तर याच्यामध्ये आता आपण काय तर बघा याच्यामध्ये कसं आहे, जी आपली आता याच्यामध्ये कसं आहे, वॉटर पाईप आहे, जी आपली वॉल आहे त्या वॉलला आपण काय केलेलं आहे, पिव्होट पॉइंट प्रोव्हाइड केलेलं आहे. तर आपलं जे वॉटर आहे ते एका डायरेक्शननी फ्लो होत आहे आणि मग हे जेव्हा आपण जेव्हा वॉटर आपल्या पर्टिक्युलर डायरेक्शननी फ्लो होतं, तर सपोज लेफ्ट टू राईट आपला वॉटरचा फ्लो आहे, तर हा जो पिव्होट पॉइंट प्रोव्हाइड केलेला आहे, ही जी आपली वॉल आहे, आपल्या वॉटर प्रेशरने ही वॉल काय होणार आहे, वरती उचलली जाणार आहे इथं. आणि नंतर जे काही तुमचं सपोज तुमची म्हणजे आता सपोज तुमचं वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, तुमचा फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम लेफ्ट टू राईट होतो आणि तुमचं मेन पाईप मधून तुमचं वॉटर जे आहे ते फ्लो व्हायचं बंद झालं, तर बऱ्याच वॉल मध्ये काय प्रॉब्लेम येतो, जे वॉटर आहे ते तुमचं रिटर्न येतं, जे काही विथ द हेल्प ऑफ आपला ग्रॅव्हिटी फ्लो होतोय, जे काही थोडंसं पाईप मध्ये राहिलेलं वॉटर आहे ते तुमचं काय होतं, डायरेक्शन त्याची बॅक जाते. म्हणजे राईट टू लेफ्ट तुमचं, लेफ्ट टू राईट तुमचं वॉटरचा फ्लो आहे तो होणार आहे. पण या चेक वॉल किंवा रिफ्लेक्स वॉल मध्ये काय आहे, हा जो पिव्होट पॉइंट आहे त्याच्यामुळे तुमचं जे राईट टू लेफ्ट जे सॉरी लेफ्ट राईट, आता बघा कसं राईट टू लेफ्ट तुमचा जो वॉटरचा फ्लो आहे तुमचा जो वॉटरचा फ्लो आहे तो राईट टू लेफ्ट आहे. जे काही वॉटर तुमचं आता मेन वॉल तुम्ही बंद केली, तुमचं जे वॉटरचा फ्लो आहे तो थांबल्यानंतर जे काही पाणी वापस येणार आहे, जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते तुमचं याच्यामध्ये काय होणार आहे, वापस जाऊ शकणार नाही, कारण तुमची वॉल आहे ती इथंच आहे. जे काही तुमचं जिथं वॉल असतील तिथपर्यंतच तुमचं वॉटर आहे ते वापस येऊ शकतं. तर याच्यामध्ये काय आहे, एका पर्टिक्युलर डायरेक्शनलाच तुम्हाला वॉटरचा फ्लो हवा असेल तर तुम्ही काय करू शकता, तिथं रिफ्लक्स वॉलचं मेकॅनिझम ऍड करू शकता. तर याच्यामध्ये काय आहे, पिव्होट पॉइंट जी तुमची वॉल आहे त्याच्यामध्ये पिव्होट पॉइंट ऍड केलेला आहे. पिव्होट पॉइंट मुळे काय होणार आहे, तुमचं जी वॉल आहे ऍट अ पर्टिक्युलर डायरेक्शन जे वॉटर प्रेशर आहे, वॉटर प्रेशरने तुमचं टोटल वॉल आहे ती ओपन आणि क्लोज, ते कशावरती डिपेंड आहे, टोटल वॉटर प्रेशरवरती डिपेंड आहे. फ्लो ऑफ वॉटर तुमचा लेफ्ट टू राईट टू लेफ्ट जातोय, तर तुमचं काय वॉल जे ऑपरेशन आहे ते राईट टू लेफ्ट वॉटर प्रेशर असतं तेव्हाच तुमचं वॉल आहे ती ऑन असणार आहे, इतर वेळेस तुमची वॉल आहे ती ऑफ असणार आहे. जोपर्यंत वॉटरचा फ्लो आहे तोपर्यंत तुमची जी वॉल आहे ती ऑन असणार आणि इतर वेळी तुमचा जो फ्लो आहे जेव्हा थांबेल तेव्हा तुमचं वॉल काय होणार आहे, ऑफ होणार आहे डायरेक्ट. When the water moves in the direction of arrow, the ball swings or rotate around the pivot and is kept in open position. काय होणार आहे, जेव्हा वॉटर फ्लो असणार आहे पर्टिक्युलर डायरेक्शनने आपण जी बॉल ऑपरेट करतोय तेव्हाच फक्त काय पिव्होट पॉइंट तुमचा आहे तो ऑपरेट होईल आणि तुमचं बॉल आहे ती ओपन राहील. The water tries to flow in backward direction. तर बघा rotates in a pivot and kept in open position due to pressure of water. Total water pressure वरती depend आहे. When the flow of water in this direction cheeses. आता हे काय, जेव्हा आपलं लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट जेव्हा वॉटरचा फ्लो असणार तेव्हाच फक्त हे ऑपरेट होणार. बट दिस वॉल प्रिव्हेंट पॅसेज ऑफ वॉटर इन रिव्हर्स डायरेक्शन. रिव्हर्स डायरेक्शनला काय असणार आहे, तुमचा फ्लो ऑफ वॉटर आहे तो टोटली इथे थांबवलेला आहे, म्हणजे कोणत्या चेक वॉल किंवा रिफ्लेक्स वॉल मध्ये. याच्यामध्ये काय ऍड केलं आपण, पिव्होट पॉइंट ऍड केलाय, त्याच्यामुळे काय होतंय, टोटल मेकॅनिझम आहे ते आपलं ऑपरेट होत. याच्यामध्ये काय स्विंग चेक वॉल आणि लिफ्ट चेक वॉल. स्विंग चेक वॉल म्हणजे आपला काय, तो आता जो पिव्होट पॉइंट दिलेला आहे ती चेक वॉल आहे आपली, आणि कशी आहे तर लिफ्ट चेक वॉल आहे ती कशी होणार आहे, एक पर्टिक्युलर डायरेक्शन ऑफ फ्लो आपण मेंटेन केल्यानंतर काय होतंय, जे तुमचं वॉटर प्रेशर आहे वॉटर प्रेशरने टोटल तुमचा जे वॉल आहेत त्या ऑन किंवा ऑफ होत आहेत. नेक्स्ट वॉल बघा आपली कोणते, एअर रिलीफ वॉल किंवा तुम्ही काय म्हणू शकता त्याला फ्लोट वॉल.
तर ही आपण कुठं वापरतो, जे आपल्या म्हणजे सपोज आपली वन पाईप सिस्टीम आहे किंवा वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये आपल्या क्वांटिटी ऑफ वॉटर आहे ती लार्ज आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, आपल्याला काय काय मेंटेन करायचंय, वॉटर प्रेशर मेंटेन करायचंय, त्या पाईप मधले एअर प्रेशर मेंटेन करायचंय, टोटल फ्लो आहे आपल्या वॉटरचा तो पण आपल्याला तिथे काय करायचं, व्यवस्थित ऑपरेट करायचं. हे आपण टोटल कशावरती आपले डिपेंड आहे म्हणून सांगितलं, टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर जे आहे आपल्या जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपण जी डिझाईन करतो ती कशावरती, टोटली आपल्या पॉप्युलेशन वरती, तिथून आपल्याला रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर किती आणि टोटल वेस्ट वॉटर जनरेटेड किती, या सगळ्यावरती आपल्या ज्या टोटल मेकॅनिझम आहे ते आपलं डिपेंड आहे. तर एअर रिलीफ वॉल आपण बघा आता कसं यूज करतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, फ्लोटिंग वॉल्स किंवा फ्लोट वॉल तुम्ही त्याला म्हणू शकता. इन लॉंगर पाईपलाईन एअर accumulated at high points of the line which interface with streamline flow. तर जे आपल्या जी लार्ज पाईप सिस्टीम आहे, जी वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, सपोज आपलं पॉप्युलेशन आहे ते तिथं जास्त आहे आणि तिथं आपल्याला काय प्रोव्हाइड करायचंय, जी टोटल क्वांटिटी ऑफ रिक्वायर्ड वॉटर आहे ती लार्ज क्वांटिटी मध्ये तिथं आपण काय जनरेट केली आहे, सिंगल पाईप सिस्टीम जनरेट केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपला जो टोटल एअर प्रेशर आहे, एअर प्रेशर पण आपल्याला मेंटेन करायचं. त्याच्यासाठी आपण तिथं काय यूज करणार आहे, एअर रिलीफ वॉल किंवा फ्लोट वॉल आहे त्या यूज करणार. तर आता बघा, ऍट सच पॉइंट्स एअर वॉल्स आर प्रोव्हाइडेड विच रिमूव्ह द अक्युमुलेटेड एअर ऑटोमॅटिकली. जो एअर गॅप आहे, आता सपोज लार्ज पाईप सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये जर तुमचं टर्न आला किंवा जंक्शन आलं तुमच्या त्या पाईप सिस्टीम मध्ये, तर तिथं काय होणार आहे, तुमचा जो एअर गॅप आहे तो एअर गॅप जनरेट होणार आहे. तर तो एअर जे तिथे एअर गॅप आहे तो जनरेट झाल्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो फ्लो आहे वॉटरचा तो तिथं थांबला जाईल. एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी एअर गॅप जनरेट झाल्यानंतर काय करावं लागतं तुम्हाला, तिथली एअर आहे ती डायरेक्टली रिमूव्ह जर नाही केली तर तुमचा टोटल फ्लो आहे वॉटरचा तुमचा तिथं स्टॉप होईल. त्याच्यासाठी तिथल्या जे एअर व्हेंट तयार झाली आहे तुमची, एअर व्हेंट रिलीज करण्यासाठी तुम्हाला काय करायचे, तिथं एअर वॉल्स आहेत किंवा फ्लोट वॉल्स आहेत त्या प्रोव्हाइड करायचे. तर याच्यामध्ये काय, दिस वॉल हॅज 1 or 2 हॉलो फ्लोट चेंबर्स. याच्यामध्ये काय आहे, फ्लोट जे गॅप आहे 1 or 2 हॉलो फ्लोट चेंबर्स. आता बघा इथं तर बघा, आता जी आपली सिस्टीम आहे ती आपण कुठे प्रोव्हाइड केलेली आहे, जी आपली सिस्टीम आहे, आता आपली इथं काय आहे, मेन वॉटर पाईप आहे आणि आपली जी वॉल प्रोव्हाइड केलेली आहे आपण टोटल एअर वॉल आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आता काय आहे, तर बघा दुसऱ्या डायग्राम मध्ये, त्याच्यामध्ये बघा इथे तुम्हाला दिसते टोटल जी तुमची पाईप आहे, तरी काय आहे तुमची जी वॉल, ही टोटल वॉलचं मेकॅनिझम आहे ते तुम्ही ऑपरेट करणार आहे. त्याच्यामध्ये आता बघा कसं आहे, तुमची मेन जी वॉटर पाईप आहे ती वॉटर पाईप तुम्हाला तुमची इथं कनेक्ट केलेली आहे. तर जे तुमचं एअर प्रेशर आहे, सपोज तुमच्या वॉटर मध्ये इथं एअर गॅप तयार झालेला आहे, तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली तुमचा जे वॉल्स आहे वॉलचं इथे तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम, जशी आपण स्लुईस वॉल मध्ये डिस्क आहे, डिस्क आपण कशी डायरेक्टली ऑपरेट केली किंवा हँडल आहे, तसं तुम्ही काय करू शकता, हँडल ऑपरेट करून तुम्ही डायरेक्टली जे एअर प्रेशर आहे तुमचं ते तुम्ही डायरेक्टली रिलीज करू शकता. तर तुम्ही काय करणार आहे, हँडलचा यूज करून तर तुम्ही काय करणार आहे, तुमचं जे मेकॅनिझम आहे टोटल तुम्ही विथ द हेल्प ऑफ हँडल तुम्ही काय करणार आहे, ते इथे तुम्हाला मेकॅनिझम आहे, तर तुमचं जी वॉल आहे ती जेव्हा ऑन असते तेव्हा तुमचा जो हा बबल आहे तो तुम्ही काय होतो तर ऑन होते आणि जी तुमचं एअर गॅप असेल तो तुमचा एअर गॅप डायरेक्टली इथं रिमूव्ह होणार आहे. आणि जी एअर आहे त्या एअरला तुम्ही इथून काय करताय, पाथ देताय फ्लो होण्यासाठी. आणि तुमचं जे मेन पाईप आहे, सपोज इथे पाईप आहे, तुमचा एअर गॅप आहे तो तुमच्या पाईप मध्ये तयार झालेला आहे.
तो एअर गॅप तयार होऊ नये म्हणून तुम्ही काय केलेलं आहे, जे प्रेशर आहे तुमच्या पाईप मधलं ते मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय केलेलं इथं वॉल प्रोव्हाइड केले. अँड एअर वॉल कन्सिस्ट ऑफ अ कास्ट आयर्न चेंबर, फ्लोट, लिव्हर अँड पॉपेट वॉल शोन इन द फिगर. आता ही काय आहे, आपले जे टोटल चेंबर आहे तो कशाचा आहे, कास्ट आयर्न चेंबर आहे. हा काय फ्लोटिंग बबल आहे. हा तुम्हाला काय करेल, तुमचं जे मेकॅनिझम आहे ते ऑपरेट होते की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला नेहमी ह्याचा यूज करायचा आहे. जसं आपल्या आपण गाडीमध्ये पेट्रोल किती आहे ते आपल्याला कळतं, तसं ह्या वॉलला डायरेक्टली आपण हे कुठं आहे त्याच्यावरून आपण इन्स्पेक्शन करू शकतो की टोटल आपला बबल आहे किंवा आपली वॉल आहे ती ऑपरेट झाली आहे की नाही, ते आपल्याला ह्याच्यावरून समजू शकतं. नेक्स्ट लिव्हर आहे, हे टोटल आर्म आहे. लिव्हर आर्म ती ऑपरेट तुमचे जे फ्लोट आहे तो ऑपरेट करण्यासाठी. आणि तुमची दुसरी कोणती आहे, पॉपेट वॉल. तुमची पॉपेट वॉल ही पण तुमचं मेकॅनिझम आहे टोटल ऑपरेट करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार. तर बघा आता बघूयात आपण कसं होतं. आता तुम्हाला इथे डायग्राम मध्ये जे तुम्हाला आता मेकॅनिझम दाखवलेले त्याच आहे तुमचं टोटल पाईपलाईन, तुमची वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा तुमची काय आहे वॉटर पाईप आहे. त्याच्यामधला जो तुम्हाला तुम्ही पॉपेट वॉल्व आहे तो ऑपरेट केल्यानंतर काय होईल, तुमचा फ्लोट आहे तो ऑन आणि ऑफ होऊ शकतो डायरेक्टली. जर तुमचा फ्लोट आहे तो ऑन असेल तेव्हा काय होईल, तो तुमचा जी एअर आहे ती रिलीज करायला तुम्ही इथे काय केलेलं आहे, स्पेस दिलेला आहे. आणि तुमचं जे वॉटर पाईप मधलं जे एअर गॅप होता तो तुमचा काय झालेला आहे, डायरेक्टली इथं रिमूव्ह झालेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, वॉल आहे ती तुम्ही प्रोव्हाइड केलेली. तर बघा, फ्लोट चेंबर्स नॉर्मली रिमेन्स फुल ऑफ वॉटर. जे तुमचा फ्लोट चेंबर आहे तो फ्लोट चेंबर कसा असणार आहे, तर तुमचा फ्लोट चेंबर तुमचा टोटली फुल ऑफ वॉटर असणार आहे. when air fills float chamber normally remains full of water. When air fills it, the water level goes down and float falls. जेव्हा काय होईल, तुमचा आता सपोज इथे तुमचं काय झालेलं आहे, एअर गॅप तयार झालेला आहे. तुमचा जो फ्लो आहे तो टोटली इथे थांबलाय. तुम्ही वॉल ऑपरेट केल्यानंतर काय होईल, तर तुमचं एअर प्रेशर आहे ते रिमूव्ह होईल आणि तुमच्या वॉटरला फ्लो मिळेल एक पर्टिक्युलर. आणि फ्लो मिळाल्यानंतर काय होणार आहे, तुमचं वॉटरचं जे डायरेक्शन आहे ते तुमच्या चेंबर मध्ये पण टोटली वॉटर जे आहे ते फिल होणार आहे. आणि जो फ्लोट आहे तो तुमचा वरतीच तरंगत राहील. त्यामुळे तुम्हाला काय कळेल, जो एअर गॅप आहे तो डायरेक्टली रिमूव्ह झालेले हे तुम्हाला तिथं समजून येईल. अशा प्रकारे तुम्ही काय करणार आहे, हे टोटल मेकॅनिझम आहे ते तुम्ही ऑपरेट करणार आहे. ठीक आहे. तर कोणत्या कोणत्या वॉल बघितल्यात आपण बघा. जे टोटल मेकॅनिझम आहे, स्टॉप वॉल ऍट अ पर्टिक्युलर इंटरवल तुम्हाला प्रोव्हाइड करायचे स्टॉप वॉल. जर तुमची लार्ज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल तर 1 किलोमीटर वरती, आणि जर तुमचा क्वांटिटी आहे वॉटरची ती लेस आहे आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम लहान आहे तर तुम्ही ऍट इंटरवल ऑफ 150 to 200 मीटर वरती स्लुईस वॉल ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करू शकता. याचं मेकॅनिझम कसं आहे, तुमच्या ज्या डिस्क आहे ते डिस्क तुम्ही डायरेक्टली ऑपरेट करू शकता. जे तुमचा स्पिंडल आहे किंवा जो बार आहे तो तुमचे जे इथं जंक्शन्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला काय म्हणजे तुम्ही डिस्क ऑपरेट केल्यानंतर डायरेक्टली तुमची वॉल आहे ती ऑन किंवा ऑफ होणारे जे इंटरसेक्शन्स आहेत त्याच्या थ्रू तुमचं जे मेकॅनिझम आहे ते तुमचं कम्प्लीट होणार आहे. नेक्स्ट चेक वॉल किंवा रिफ्लेक्स वॉल मध्ये काय केलेलं आहे, तुम्ही जो पिवट पॉइंट आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुमच्या पर्टिक्युलर डायरेक्शन ऑफ फ्लो तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या पाईप मध्ये, किंवा जे रिटर्न मेकॅनिझम आहे ते तुमचं रिफ्लेक्स वॉल मध्ये पॉसिबल नाहीये. जे तुमचं वॉटर आहे ते तुमचं डायरेक्टली रिलीज होणार नाहीये, तुमच्या वॉटर पाईप मध्ये रिटर्न जाऊ शकणार नाहीये. एका पर्टिक्युलर डायरेक्शन तुमचा जो फ्लो आहे वॉटरचा तो तुमचा इथं तुम्हाला ऑपरेट करता येईल. चेक वॉल मध्ये काय आहे, रिफ्लेक्स वॉल झाली. चेक वॉलचे 2 टाइप, स्विंग चेक वॉल आणि लीक चेक वॉल. नेक्स्ट आहे एअर रिलीफ वॉल. तुम्ही कशासाठी, जे तुमचा एअर गॅप असतो तुमच्या पाईप मधला
एअर गॅप रिमूव्ह करण्यासाठी तुमच्या जे टोटल पाईपचं प्रेशर आहे ते मेंटेन करण्यासाठी तुम्हाला तिथलं एअर प्रेशर पण आहे ते तुमचं मेंटेन करावं लागतं. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकताय, एअर रिलीफ वॉल्व्स आहेत ते तुम्हाला ऍट अ पर्टिक्युलर इंटरवल तुम्हाला काय करायचे आहेत, प्रोव्हाइड करायचे आहेत. त्याच्यासाठी तुमचं टोटल वॉटर प्रेशर एअर प्रेशर आहे तुमच्या सिंगल पाईप सिस्टीम मध्ये. जिथं 2 पाईप सिस्टीम आहे तिथे तुम्हाला कधीच एअर रिलीफ वॉल्व जे आहेत त्या बघायला नाही मिळणार. तुमची वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ती लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर त्याच्यातून फ्लो होतं, तर टोटल वॉटर प्रेशर प्लस वॉटर प्रेशर व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी तुम्हाला तिथे एअर प्रेशर पण आहे टोटल पाईप मध्ये ते मेंटेन करावं लागतं. ते एअर प्रेशर आहे ते तुमचं मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय करताय, एअर रिलीफ वॉल्व्स आहेत त्या प्रोव्हाइड करताय. प्लस अजून कशासाठी प्रोव्हाइड करताय, सपोज तुमच्या वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये जर एअर वेंट तयार झाली किंवा एअर गॅप तयार झाला तर तो रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुमच्या एअर रिलीफ वॉल्व्स आहेत किंवा फ्लोट वॉल्व आहेत त्या तुम्ही यूज करू शकता तुमचा तिथला एअर गॅप रिमूव्ह करण्यासाठी. तर क्लोरीन काय करतोय आपण डिसइन्फेक्टंट म्हणून आपल्या वॉटर मध्ये यूज करतोय. तर क्लोरिनेशन काय, इफेक्टिव्ह ऍट लो कॉन्सन्ट्रेशन, चीप आणि रेडिली अवेलेबल आहे. रेसिड्युअल फॉर्म आहे आपल्या क्लोरीनचा, तो पण आपण काय करतोय ऍज अ डिसइन्फेक्टंट यूज करतोय. डिसइन्फेक्शनच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत बघा. व्हिडिओ ऑन करू नका तुम्ही. तर बघा डिसइन्फेक्शनच्या आपल्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत. बॉइलिंग मेथड आहे, एक्सेस लाईम आपण यूज करतो, त्याला काय लाईम यूज केल्यानंतर आपल्या वॉटरचा पीएच आहे तो इन्क्रीज होईल. ते आपण केल्यानंतर काय होऊ शकतं, जे बॅक्टेरियाज आहेत ते आपले डायरेक्टली आपल्या वॉटर मध्ये किल होऊ शकतात. नेक्स्ट सिल्वर ट्रीटमेंट आहे, क्लोरिनेशन आहे, ओझोनेशन आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज रेडिएशन आहे आणि आयोडीन आणि ब्रोमिन पण आपण कसं यूज करणार आहे ते आपण तिथे यूज करू शकतो. तर बघा क्लोरीन डिमांड मध्ये काय आहे, सर क्लोरीनच आपण काय यूज करतो, तर क्लोरीन आहे ते आपल्याला इझिली अवेलेबल आहे आणि अफोर्डेबल आहे. चीप क्वांटिटी मध्ये जी कॉस्ट आहे ती क्लोरीनची ती आपल्याला कशी अफोर्डेबल आहे म्हणून आपण काय यूज करतोय, तर क्लोरीन यूज करतोय. तर क्लोरीन आपण कशा प्रकारे आपण यूज करू शकतो, तर गॅस फॉर्म पण आपण यूज करू शकतो. त्याला काय म्हणू शकतो, गॅसेस फॉर्म मध्ये असेल तर क्लोरीनला काय Cl2, हायपोक्लोरिक ऍसिड किंवा ब्लिचिंग पावडर CaOCl2 आपण इथं यूज करणार आहे. तो पण काय आहे, क्लोरीनचाच ब्लिचिंग पावडर आहे, पण आपण ऍज अ डिसइन्फेक्टंट इथे डायरेक्टली यूज करू शकतो. तर क्लोरीन काय आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, जे आपल्याला जे आपले जे बॅक्टेरियाज आहेत ते काय करणार आहेत, अनेरोबिक बॅक्टेरियाज आहेत ते आपल्या जेव्हा ऑक्सिजन कंटेंट आपल्या वॉटर मधला वाढतोय तेव्हा काय होणार आहे, ते डायरेक्टली किल होणार आहेत. जर आपण जे वॉटर आहे ते क्लीन करतोय म्हणजे काय करतोय, तर आपला जो ऑक्सिजन कंटेंट आहे तो आपल्या वॉटर मधला आपण इन्क्रीज करतोय. तर क्लोरीन काय आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, त्यामुळे तो आपल्याला जे मायक्रोबियल सेल्स आहेत किंवा बॅक्टेरियाज आहेत ते डायरेक्टली रिमूव्ह करायला इथे आपल्याला हेल्प करणार आहे. तर बघा जे क्लोरीन आहे ते क्लोरीन आपण काय केलेलं आहे, मोस्टली कसं यूज करतो, एकतर ब्लिचिंग पावडर किंवा आपण गॅस फॉर्मेशन मध्ये यूज करतो. तर क्लोरीन गॅस फॉर्म मध्ये आपण जर वेस्ट वॉटर मध्ये ऍड केलं, क्लोरीन प्लस आपलं जी वॉटर आहे त्याची रिएक्शन होऊन काय तयार होणार आहे, HOCl आणि HCl हे आयन आपले दोन सबस्टन्सेस आहेत ते तयार होणार आहेत. तर हा जो HOCl सबस्टन्स आहे तो आपल्याला काय करणार आहे, तो कशा फॉर्म मध्ये तयार होऊ शकेल, H प्लस किंवा OCl मायनस आयन. तर हे जे HOCl आहे, हायपोक्लोरिक ऍसिड आहे, ते आपल्याला जे आपले बॅक्टेरियाज आहेत त्याला डायरेक्टली काय करणार आहे, किल करणार आहे. आपण क्लोरीन ऍड केल्यानंतर त्याची वॉटर सोबत रिएक्शन होईल आणि काय होईल, HOCl फॉर्म होईल आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायपोक्लोरिक ऍसिड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हे दोन कंटेंट आहेत ते तयार झालेले आहेत. हे कंटेंट आपल्याला जे हे कंटेंट आहेत ते ऍज अ डिसइन्फेक्टंट आपल्या वॉटर मध्ये काम करणार आहे. HOCl काय करणार आहेत, जे मायक्रोबियल सेल्स आहेत किंवा बॅक्टेरियाज आहेत ते डायरेक्टली किल करणार आहेत. HOCl मग आता जेव्हा क्लोरीनची वॉटर सोबत रिएक्शन होईल तर याच्यातले H प्लस किंवा OCl मायनस जरी आयन तयार झाले, आता HOCl
एका असा अख्खा सबस्टन्स तयार होईल किंवा HCl तयार होईल. पण HOCl मधले पण आयन H+ आणि OCl- यातला एक जरी आयन तयार झाला तुमच्या वॉटरमध्ये, डिपेंड आहे तुमच्या त्या वॉटरच्या pH वरती. ते तुमचा तो जो वेस्ट वॉटर आहे त्याचा pH किती आहे त्याच्यावरती यातलं कोणती रिएक्शन तिथे कम्प्लीट होणार हे तुम्हाला समजेल. तुम्हाला इथे दिलेलं आहे पुढे. आता बघा, आता क्लोरीन कशा कशा फॉर्म मध्ये तयार झाला, Cl- HOCl किंवा OCl- मध्ये. तर हे तुमचं ऍज अ डिसइन्फेक्टंट जे आहेत, हे आयन्स आहेत ते ऍज अ डिसइन्फेक्टंट काम करणार आहेत. आणि हेच आयन्स आहेत ते काय करणार आहेत, डिसइन्फेक्टंट म्हणजे म्हणून काम करणार आहेत. म्हणजे काय करणार आहेत, तुमचे बॅक्टेरिया आहेत ते किल करणार आहेत डायरेक्टली. तर तुमचा जर वॉटरचा pH आहे तो <5 असेल तर तुमचे कोणते कोणते त्याच्यामध्ये Cl- आयन तुम्हाला जी कम्प्लीट रिएक्शन आहे ती कम्प्लीट रिएक्शन झाल्यानंतर Cl- आयन OCl- आयन्स आहेत ते तुम्हाला फॉर्म झालेले दिसतील. जर तुमचा वॉटरचा pH आहे तो <5 असेल तर. जर तुमचा जे वेस्ट वॉटर त्याचा pH वॉटरचा pH 5 to 10 असेल तर तुम्हाला काय होईल, जी कम्प्लीट रिएक्शन आहे त्याच्यामध्ये HOCl आणि HCl- आयन्स फॉर्म झालेले दिसतील क्लोरीन ऍड केल्यानंतर. जी कम्प्लीट रिएक्शन आहे ती कम्प्लीट रिएक्शन झाल्यानंतर हे आयन्स फॉर्म झालेले दिसतील. हे काय करणार आहेत, तुमचा जो बॅक्टेरिया आहेत, पॅथोजन्स आहेत, जे ऑर्गॅनिझम्स आहेत तुमच्या वॉटरमध्ये ते डायरेक्टली काय करणार, किल करणार आहेत. जर तुमचा वॉटरचा pH ग्रेटर दॅन 10 असेल तर हायपोक्लोराइट आयन्स आहेत ते तुमचे तुम्हाला फॉर्म झालेले दिसतात तुमच्या वॉटरमध्ये. आणि ते काय करणार आहेत, तुमचं जे वॉटरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते तिथं किल करणार आहेत. ऍज अ डिसइन्फेक्टंट तुमचं हायपोक्लोराइट आयन्स आहेत ते वर्क करणार आहे. तिथं कोणते जर 5 to 10 pH असेल तर HOCl आणि OCl- आयन्स आहेत ते ऍज अ डिसइन्फेक्टंट तुमचं काम करणार आहे तिथे. आणि इथं OCl- आयन किंवा Cl- आयन्स जे तुमचे फॉर्म झालेले आहेत ते तुमचे ऍज अ डिसइन्फेक्टंट इथं काम करणार. नेक्स्ट काय आहे, क्लोरीन डिमांड. When chlorine is added in water, it reacts with organic and inorganic impurities. काय होणार आहे, जे क्लोरीन तुम्ही ऍड केलेले तेव्हा त्याची रिएक्शन तुमच्या इम्प्युरिटीज आहेत, जे वॉटर आहे त्याच्यासोबत होणार आहे. आणि जी काही टोटल क्लोरीन यूज झालेला आहे तो तुमचा हे टोटल रिएक्शन कम्प्लीट होण्यासाठी जो क्लोरीन यूज झालेला आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, तर क्लोरीन डिमांड ऑफ दॅट पर्टिक्युलर वॉटर किंवा क्लोरीन डिमांड ऑफ दॅट पर्टिक्युलर वेस्ट वॉटर. आणि ही सगळी रिएक्शन कम्प्लीट झाल्यानंतर जो काही अनयूज झालेला क्लोरीन आहे त्याच्यामधला तो क्लोरीन म्हणजे काय आहे, रेसिड्युअल क्लोरीन. तो रेसिड्युअल क्लोरीन तुमचा कशासोबत होणार, तुमच्या वॉटर सोबत रिएक्ट होणार. आणि जे काही बॅक्टेरिया आहेत HOCl ही जी रिएक्शन आहे तुमची, जो काही रेसिड्युअल क्लोरीन आहे तो तुमच्या वॉटर सोबत रिएक्ट होऊन हे जे तुमचे आयन्स आहेत ते तयार होणार, हे जे सबस्टन्सेस आहेत ते तयार होणार आणि ते ऍज अ डिसइन्फेक्टंट तुमच्या वॉटरमध्ये काम करणार. लक्षात येत आहे, जो टोटल अमाऊंट ऑफ क्लोरीन तुमचा यूज झालेला आहे त्याच्यामधला जे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज आहेत त्याच्यासोबत रिएक्ट झाल्यानंतर जो रिमेनिंग क्लोरीन आहे तो तुमचा रेसिड्युअल क्लोरीन. आणि तो रेसिड्युअल क्लोरीन काय करेल, तुमचं जे वॉटर आहे त्याच्यासोबत रिएक्शन करून ऍज अ डिसइन्फेक्टंट तुमचा जो रेसिड्युअल क्लोरीन आहे तो ऍज अ डिसइन्फेक्टंट तुमचं काम करणार आहे. लक्षात येत आहे? येस मॅम. आणि त्याच्यामध्ये पण तुमचे जे डोस आहेत ते कसे आहेत, टोटल तुमचे जी टोटल क्लोरीन डिमांड आहे, क्लोरीन डिमांड त्याच्यावरती तुमचे जे डोस आहेत तुमचे ते तुम्ही तुमच्या वॉटर मध्ये द्यायचे. क्लोरीन डिमांड कशी कॅल्क्युलेट करायची आपण प्रॅक्टिकलला बघितले. ठीक आहे, अजून कोणाला काय विचारायचं असेल विचार. जे वॉल्स आहेत त्याचं पण मेकॅनिझम बघा कसं आहे. जे आपले बाकीचे रिमेनिंग वॉल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.